Hello friends, how are you? Today I am going to teach a new lesson and our topic are putting together a class magazine. Putting together class magazine meanings काय आहे की putting together मीन्स काय आहे की एकत्रितपणे काय करायचं आहे क्लास मॅगझिन जे मॅगझिनचं मिनिंग काय आहे मासिक आहे. मग हे मासिक जे आहे हे मासिकचे देखील वेगवेगळे प्रकार पडत असतात. मग काही लहान मुलांसाठी आहेत तर काही मोठ्यांसाठी आहेत. त्याचे दोन वर्ग पडतात. लहान मुलांसाठी मासिक हे त्यांच्या वयोगटाला संदर्भात ते मॅगझिन असतात ज्याप्रमाणे जसं चिकू पिकू आहे चिंटू मिंटू आहे की त्यांच्या वयोगटाला शोभणार किंवा त्यांच्या वयोगटाच्या संदर्भात असणारे ते मॅगझिन आहेत. त्याचप्रमाणे दुसरे जे मॅगझिन आहेत ते प्रौढांसाठी आहेत की जेणेकरून की जे धार्मिक गोष्टीवर आधारित असतात किंवा जे त्यांच्या डे टू डे लाईफवर जे मासिक असतात त्याप्रमाणे जसं आपण पाहू शकतो सत्य घटना म्हणा किंवा सत्यभामा म्हणा किंवा त्याचप्रमाणे सासर माहेर किंवा घरोपयोगी ज्या वस्तू आहेत त्याच्यासाठी लागणारी माहिती आहे. मग हे मासिकाची जी आहे ती त्यांच्यासाठी प्रौढांसाठी ही मासिके तयार केलेली जातात. तर या दोन मासिकामध्ये फरक आहे. परंतु इथे आपण आज शिकणार आहोत पुटिंग टुगेदर इन अ क्लास मॅगझिन म्हणजे वर्गामध्ये एकत्रितपणे मासिक तयार करणे. काय आहे वर्ग मासिक आहे म्हणजे वर्ग मासिक तयार करायचं आहे. क्लास मॅगझिन म्हणजे काय आहे वर्ग मासिक. मग वर्ग मासिक कशा प्रकारे तयार केलं जातं मुलांनो की ज्या ठिकाणी एखादा जो चार्ट आहे की आज जे पूर्ण आपल्या दिवसाचं जे पिरियड्स आहेत किंवा जे टाइम टेबल आहे ते कोणत्या हिशोबाने लावलं जात आहे. मग त्या प्रकारे त्याचं काय करायचं आहे आपल्याला चार्ट बनवायचं आहे. ते टाइम टेबल तयार करायचं आहे म्हणजेच काय आहे क्लास मॅगझिन आहे. मग त्याच्यामध्ये क्लासमध्ये ओव्हरऑल हर एक प्रकारचे मॅगझिन असतात जेणेकरून प्रत्येक विषयामध्ये जर इंग्लिश असेल तर इंग्लिशच्या संदर्भात झालेले जे हार्डवर्ड्स आहेत की जे डे टू डे लाईफमध्ये यूज केले जातात ते देखील आपण भिंतीवर लावले जातात. त्याचप्रमाणे जर आपण मॅथ्स घेतलं तर मॅथ्समध्ये जे उपयोगी पडणारे जे टेबल्स आहेत जे पाडे आहेत ते देखील तिथे लावले जातात. त्याचबरोबर जे सायन्स आहे सायन्समध्ये असणारे जे सायंटिस्ट आहेत ते सायंटिस्टचे देखील सगळ्या सायंटिस्टनी कोणकोणत्या प्रकारचे जे प्रयोग केले आहेत त्या सायंटिस्टची नावासकट त्याचे प्रयोग तिथे लिहिले जातात. तर अशा प्रकारचे जे वर्ग मासिक आहे ते तयार देखील केले जातात. मग ते कशा प्रकारे तयार केले जात आहे ते आपण आधी इंट्रोडक्शनच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा इथे दिलं आहे चॅप्टर 2.4 आहे आपला पुटिंग टुगेदर क्लास मॅगझिन. आपल्याला काय करायचं आहे की वर्ग मासिक तयार करायचं आहे. आपलं तिथे दिलेलं आहे आपलं 2.4 आहे. बघा इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं आहे की वी हॅव सीन म्हणजे आपण बऱ्याच प्रकारचे मासिके हे बघत असतो. ते काही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रौढापर्यंतचे जे मासिक असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की लहान मुलांचे मासिक आहेत ते त्यांच्या वयोगटाशी संदर्भात असतात. जे मोठ्या मुलांचे असतात त्यांच्या संदर्भात असतात. परंतु त्यांनी देखील सांगितलं आहे की काही जे की तुम्ही त्याऐवजी तुम्ही विकत न घेता जर तुम्ही स्वतः जर ते बनवले तर त्याचा जो अनुभव आहे तो फार वेगळ्या प्रकारचा आनंद देणारा असतो आणि तुमच्या कौशल्यामध्ये तुमच्या स्किलमध्ये ते काय करत असतं वाव करत असतं की वाढ निर्माण होत असते की तुमच्यामध्ये कल्पकता निर्माण होत असते सृजनशीलता वाढत असते असं देखील त्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे. बघा आता आपण इथे पाहणार आहोत. वी हॅव सीन मेनी मॅगझिन फॉर ग्रोन अप्स अँड ॲज वेल ॲज चिल्ड्रन की आम्ही काय करत आहोत की लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे मॅगझिन इथे तयार करत असतो. इन्स्टेड ऑफ बाईंग अ मॅगझिन इन्स्टेडचा अर्थ काय इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी बाईंग अ मॅगझिन विकत घेण्यापेक्षा वी कॅन क्रिएट अवर मॅगझिन आपण ते स्वतः तयार केलं पाहिजे आहे. वी कॅन क्रिएट म्हणजे तयार करणे. आवर ओन मॅगझिन ओन म्हणजे स्वतः मासिक तयार करणं गरजेचं आहे. लेट अस फाइंड आउट हाऊ तारा चला आपण आता शोधूया किंवा बघूया हाऊ तारा अँड हर फ्रेंड्स तारा आणि तिचे जे मित्र आहेत इज प्रिपेअर द मॅगझिन ऑफ द क्लास की ते कशा प्रकारे त्यांच्या क्लाससाठी ते मॅगझिन हे तयार करणार आहेत ते देखील आता इथे बघण्याचा आपण काय करणार आहोत प्रयत्न करणार. अशा प्रकारे आपलं जे इंट्रोडक्शन झालेलं आहे आता आपण बघा पाहणार आहोत जे एक्सप्लेनेशन आहे म्हणजे जो स्पष्टीकरणाचा भाग आहे ते देखील आपण आता समजून घेणार आहोत. हा जो पूर्ण काय आहे क्लास आहे कारण आपल्याला जे आपलं लेसनचं जे नाव आहे ते काय आहे बघा इथे दिलं आहे पुटिंग टुगेदर इन अ क्लास मॅगझिन आहे. म्हणजे आपल्याला वर्गासाठी काय करायचं आहे वर्ग मासिक तयार करायचं आहे. तर साहजिकच त्याच्यासाठी काय लागणार आहे वर्गातले हर एक जणांची आपल्याला मदत लागणार आहे. सर्व मित्रमैत्रिणी तिथे असणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाचा जो
आयडियाज असणार आहे, प्रत्येकाची जी स्किल असणार आहे तिथे त्या मासिकेसाठी लागणार आहे. आणि त्याच्यामुळे बघा इथे जे सगळेजण काय आहे तिथे जमा झालेले आहेत आणि त्यांनी आपापल्या परीने हर एक प्रकारचे जे साहित्य आहे ते देखील इथे तुम्हाला या टेबलवरती दिसत आहे. जेणेकरून बघा इथे काही बुक्स आहे, ते काही पेन पेन्सिल आहे, ग्लू आहे, सीझर आहे. त्याचप्रमाणे जे मासिक तयार करायचं आहे त्याचं व्यवस्थित म्हणजे आपण काय केलं आहे तिथे कैचीने काय केलं करून ठेवलेलं आहे. जो पेपर हा रेडी करून ठेवलेला आहे आणि आता ते कशा प्रकारे लावायचं आहे याचं ते काय करत आहे डिस्कस करत आहे. बघा इथे काय विचारत आहे, तारा अँड फ्रेंड्स आर बिझी प्रोड्युसिंग देअर क्लास मॅगझीन. बघा आता जी तारा जी विद्यार्थिनी आहे, जे स्टुडंट आहे, तारा अँड फ्रेंड्स, तारा आणि तिचे जे मित्र आहेत, जे मैत्रिणी काही तिचे जे फ्रेंड्स आहेत ते काय करत आहेत बिझी आहेत. कशामध्ये बिझी आहेत, बिझी म्हणजे काय आहे व्यस्त असणे. प्रोड्युसिंग देअर क्लास मॅगझीन म्हणजे त्यांचं वर्गमासिका तयार करण्यासाठी ते कसे आहेत, वर्गमासिका तयार करण्यामध्ये ते काय आहेत बिझी आहेत. म्हणजे इथे तुम्हाला बघा चित्रात दिसत आहे काय आहे की ते वर्गमासिका तयार करत असताना ते त्याच्यामध्ये ते बोलत आहेत कशा प्रकारे प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. नंतर कोणत्या प्रकारचे जे स्टिक आहे ते कोणत्या ठिकाणी लावायचे आहे, कोणत्या पेपरवर लावायचं आहे, कोणत्या शेपमध्ये लावायचं आहे, त्या सगळ्या गोष्टीचं ते काय करत आहे प्रिपरेशन करत आहे. बघा सेकंडली मेनी चिल्ड्रन्स हॅव सेंड देअर कॉन्ट्रीब्युशन्स टू द मॅगझीन. मेनी चिल्ड्रन्स म्हणजे बरेच मुलं, एकापेक्षा जास्त जेव्हा शब्दाचा वापर होतो तेव्हा मेनी या शब्दाचा वापर आपण केलेला पाहत असतो. बघा एकापेक्षा जास्त, मेनी चिल्ड्रन्स हॅव सेंड देअर कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशनचा अर्थ काय बोलू शकतो आपण, योगदान बोलू शकतो. कॉन्ट्रीब्युशन हा शब्द ऐकला असेल ना तुम्ही, की जेव्हा एखादं टीम असते त्या टीममध्ये प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन असतं. जेव्हा एखादी खेळाडू खेळत असतात, मग तो क्रिकेटचा असू दे, खो खोचा असू दे, तर प्रत्येकजण आपापलं कॉन्ट्रीब्युशन करत असतं की जो प्रत्येकजण आपल्या स्किलनुसार तो काय करतो असतो, खेळ कशा प्रकारे जिंकायचा याचं तो काय करतो असतो, प्रत्येकाला तो माहिती देत असतो, त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन असतं. त्याचप्रमाणे आपण कॉन्ट्रीब्युशन दुसऱ्या शब्दासाठी बोललं तर ज्याप्रमाणे एखाद्या समजा आपल्याला आपण समजा हॉटेलमध्ये गेलो किंवा एखादी चहाची पार्टी असेल तर त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन असतं, म्हणजे आपण आपल्या परीने काय करायचं आहे, आपलं योगदान द्यायचं आहे. अशा प्रकारे हे कॉन्ट्रीब्युशन शब्द आहे. टू द मॅगझीन, मॅगझीन म्हणजे मॅगझीनसाठी वर्गमासिका तयार करण्यासाठी वर्गातील प्रत्येक जण आपापल्या परीने काय करत होते ते योगदान देत होते, कॉन्ट्रीब्युशन देत होते. म्हणजे प्रत्येक जण आपली आयडिया, कोण आयडिया देत आहे, कोण कल्पना देत आहे, किंवा कोण कौशल्य दाखवत आहे, कुणाचं हँडरायटिंग चांगलं आहे, कुणाचं क्राफ्ट चांगलं आहे, कुणाचं ड्रॉइंग चांगलं आहे, त्याचप्रमाणे कुणाचा आवाज चांगला आहे, त्याचप्रमाणे जे कटिंग करणारे आहेत ज्याची जे सीझर करून जे लिहिलेलं आहे ते देखील ते कटिंग करण्याचं आहे, किंवा कोणाला फूल बनवायचं आहे जे क्राफ्ट आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकजण आपापल्या परीने काय करत आहेत, कॉन्ट्रीब्युशन देण्याचं इथे काम करत आहे. Many children have sent their contribution. They want to display it on the classroom wall in the form or a collage. बघा they want to display म्हणजे त्यांना वाटत होतं किंवा त्यांची इच्छा होती. they wantचा अर्थ काय आहे, वाटणे आहे, वाटणे. डिस्प्ले इट ऑन द क्लासरूम की त्यांच्या क्लासरूमच्या भिंतीवरती, वॉल म्हणजे काय आहे, भिंत आहे. इन द फॉर्म ऑर कॉलेज की ज्या कॉलेजच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या वर्गाच्या भिंतीवरती ते सगळं चित्र त्यांना दाखवायचं होतं. हे जे काही साहित्य त्यांनी कटिंग करून ठेवलं आहे, हे जे सर्व साहित्य आहे त्यांना त्यांच्या वर्गातल्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीवरती ते डिस्प्ले करायचं आहे. म्हणजे दिसेल अशा ठिकाणी की वर्गात कोणीही एंट्री केली, मग ते टीचर असू दे, ते दुसरे विद्यार्थी असू दे, त्यांच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना तर ते दिसणारच आहे. परंतु इतर जर कोणी टीचर आले, जे शिक्षिका आले, त्याचप्रमाणे जे प्राध्यापक आले किंवा अजूनही इतर वर्गातली जी मुलं आली तर त्यांना दिसतील अशा वर्गाच्या भिंतीवरती त्यांना ते काय करायचं आहे, कोलाजच्या माध्यमातून आपण ते दाखवायचं. कोलाज म्हणजे आपण हे देखील पाठ मुलांना शिकलेला आहे की कोलाज म्हणजे काय, की जे हर एक प्रकारची साधनांचा वापर करून म्हणजे त्याप्रमाणे ज्या फुल ज्या गोष्टी आहेत किंवा जे आपलं पेपर आहे, त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो जे वेस्टेज कागद आहेत, वेस्टेज जे कपडे आहेत, जे रंगीबेरंगी जे कपडे आहेत, किंवा जे पेन आहे, जे पेन्सिल आहे, रबर आहे, किंवा त्याचप्रमाणे जे कलर पेन्सिल आहेत, त्याचा सर्वांचा वापर करून ज्या कोलाज एक प्रकारे जे तयार केलं जातं, एक संकल्प चित्र आपण त्याला म्हणू शकतो. त्याचप्रमाणे कोलाज आपण याची माहिती देखील घेतलेली आहे. त्याच्यामुळे हर एक जो पार्ट आहे तो आपण नीट किंवा हर एक जो लेसन आहे तो नीट आपण लक्ष देऊन ऐकायचा आहे मुलांनो. दे वॉन्ट टू डिस्प्ले इट ऑन द क्लासरूम वॉल इन द फॉर्म ऑफ अ
कोलाज की अशा प्रकारे ते सर्व भिंतीवरती ते दिसेल अशा ठिकाणी त्यांना ते त्या ठिकाणी ते चित्र लावायचं होतं आणि त्याच्याबद्दलचे हे काय आहे ते डिस्कशन करत आहेत. आता बघा त्यांनी इथे सांगितलं आहे दॅट इज व्हाय दे हॅव कट आउट पीसेस ऑफ द आर्टिकल्स द पीसेस हॅव ऑल गॉट मिक्सअप. दॅट इज व्हाय दे हॅव कट, ते कशासाठी ते कट करत आहेत म्हणजे ते कापत आहेत. व्हायचा अर्थ काय आहे, का आहे. दे हॅव कट आउट ऑफ पीसेस, जे कागदाचे जे तुकडे आहेत ते का ते कापत आहेत ऑफ द आर्टिकल्स म्हणजे काय, ते सगळ्या ज्या छोट्या गोष्टी जे आर्टिकल जे छापलेले आहेत त्यांच्या पुस्तकातले म्हणजे त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भातले जे पुस्तक आहेत ते त्याला आपण काय म्हणणार आहोत, आर्टिकल्स म्हणणार आहोत. तर पीसेस हॅव ऑल गॉट मिक्सअप आणि मग त्यांनी ते सगळे जे पीसेस आहेत जे सगळे तुकडे आहेत ते त्यांनी काय केले आहेत बघा इथे एकत्रितपणे केलेले आहेत. असं त्यांनी का केलेलं आहे, कारण त्यांना काय करायचं आहे, त्यांना कोलाज बनवून त्याला काय करायचं आहे, त्यांच्या क्लासमध्ये काय ते मॅगझिन लावायचं असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टी काय केल्या आहेत, तयार केल्या गेलेल्या आहेत. बघा दे पीसेस हॅव ऑल गॉट मिक्सअप, त्यांनी मिक्स म्हणजे काय, एकत्र करणे. मिक्सचा अर्थ काय होत आहे, एकत्रितपणे करणे होय. दॅट इज व्हाय दे हॅव कट, आणि ते कशासाठी या सगळ्या गोष्टी कट केलेल्या आहेत, त्याचे पीसेस केलेले आहेत त्या आर्टिकल्सचे आणि पुन्हा ते मिक्सअप केलेले आहेत. वी शॅल हेल्प तारा टू सॉर्ट आउट ऑफ द पीसेस, आणि अशा प्रकारे आम्ही वी शॅल हेल्प तारा, आणि आम्ही सर्वांनी काय केलं आहे, ताराची हेल्प, अशा प्रकारे ते तारांची हेल्प घेऊन ते सर्व पीसेस काय केलेले आहेत, आम्ही एकत्र केलेले आहेत. ताराची आम्ही इथे काय घेतलेली आहे, मदत घेतलेली आहे. हे सर्व पीसेस आहेत तयार करण्यासाठी. मग आता हे जे पीसेस आहेत हे कशा प्रकारचे पीसेस आहेत, म्हणजे नेमकं त्या पीसेसमध्ये त्या आर्टिकलमध्ये काय आहे याचं तुम्हाला इथे काय दाखवलं आहे, चित्रीकरण दाखवलेलं आहे. ते मोठ्या झूममध्ये क्राफ्ट कॉर्नर बघा, इथे त्यांनी एक जो नाव दिलेलं आहे क्राफ्ट कॉर्नर, आणि काय काय त्या गोष्टीमध्ये समाविष्ट केलेलं आहे याचे देखील तुम्हाला इथे बघा चित्र दाखवत आहेत. एक एक चित्र बघा इथे त्यांनी लावलेले आहेत. बघा इथे पाहू शकतात. बघा इथे दिले पेपर पेन घेऊन लिहिलेलं आहे, ड्रॉ प्रॉपर बॅकग्राऊंड टू शो द स्काय अँड द आईस. आपण सर्व चित्र पाहून घेऊया मुलांना. बघा इथे बघणार आहोत की हे सगळं चित्र बघा अशा प्रकारे त्यांनी ते सगळे छोटे छोटे जे पीसेस आहेत, जे आर्टिकल्स आहेत ते कट केलेले आहेत, ते मिक्स केले आहेत आणि त्यांनी अशा प्रकारे क्लास मॅगझिन म्हणून त्यांनी तिथे लावलेलं आहे की जे त्यांच्या स्टडीशी रिलेटेड आहे, त्यांच्या लेसनशी रिलेटेड आहे. आणि ते सगळे जे पीसेस आहेत त्यांनी एकत्रित गोळा करून ते व्यवस्थित कट करून ते व्यवस्थित ठिकाणी स्टेप बाय स्टेप ते लावलेले आहेत. बघा इथे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. बघा आता आपण इथे वाचणार आहोत की त्यांचं जो बघा इथे दिले पेपर पेन की पेपरमध्ये कशा प्रकारे स्टिक केलेला आहे, ड्रॉ पेपर बॅकग्राऊंड टू शो द स्काय अँड द आईज, की ड्रॉ प्रॉपर काय सांगितलं की कशा प्रकारे त्यांनी प्रॉपर काय केलं, जो बॅकग्राऊंड आहे पाठचा, टू शो द स्काय अँड द आईज, जर आकाश, स्कायचा अर्थ काय, आकाश, अँड द आईज की आकाश आणि बर्फ जे कशा प्रकारे तो दिसत आहे त्याचं व्यवस्थित चित्रीकरण स्टिक केलेलं आहे. म्हणजे काय केलं आहे, ते गमने इथे लावलेलं आहे. तर त्यांनी त्याचं चित्र काढून ते त्यांनी काय केलं आहे, स्टिक केलं आहे की आकाश कशा प्रकारे, त्याने आकाशाखाली कशा प्रकारे हा बर्फ साचलेला आहे, जमलेला आहे ते त्यांनी लावलं आहे. कट आउट अ बिग, ते कशा प्रकारे त्यांनी कट आउट केला आहे, जो एक काय दिसत आहे इथे तुम्हाला आपण बोलू शकतो एक पर्वत आहे किंवा डोंगर आहे तर दिसत आहे. अ हॅट बाव टाय, इथे काय केलं आहे तुम्हाला, इथे हॅट दिसत आहे म्हणजेच काय आहे, तुम्हाला डोक्यावरची टोपी आहे आणि बाव म्हणजे काय आपण टाय बोलतो ना, ती टाय आहे. त्याचप्रमाणे अँड फिट फ्रॉम डिफरंट कलर क्राफ्ट पेपर, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे कलरचे असलेले जे छोटे छोटे कागदाचे तुकडे देखील इथे लावलेले आहेत. पेज द डिफरंट पार्ट्स टुगेदर अँड अ कार्ड पेपर, कार्ड पेपरचे देखील जे वेगवेगळ्या डिझाईनच्या मार्फतीने देखील इथे कट करून इथे बघा इथे लावलेले दिसत आहे. डेकोरेटिव्ह विथ कलर पेपर मार्कर अँड स्टिकर, आणि व्यवस्थित मार्करने पेपरने त्याचप्रमाणे ते स्टिकर केलेले आहे. डेकोरेट विथ कलर, बघा इथे जो पेंग्विन जो दिसत आहे तिथे काय केलं आहे की कशा प्रकारे त्यांनी सगळ्या गोष्टी इथे ॲडजस्ट केलेल्या आहेत की त्यांनी इथे भौमितिक जी आकृती आहेत त्याचा देखील इथे वापर केलेला दिसत आहे. बघा जर त्यांनी इथे पेपर पेंग्विन की कशा प्रकारे पेपरच्या माध्यमातून इथे पेंग्विन बनलं आहे, पण त्यासाठी जे लागणारं जे साहित्य आहे बघा अशा प्रकारे त्यांनी इथे वरती काय केलं आहे, साहित्य दिलं आणि मग नंतर इथे दिलं आहे की डेकोरेट विथ कलर. काय केलं आहे की इथे डेकोरेट केलं आहे म्हणजे काय, सजावट केली आहे. डेकोरेटचा अर्थ काय आहे, सजावट आहे. बघा डेकोरेटचा अर्थ सजावट आहे, कलर म्हणजे रंग आहे.
पेपर घेतला आहे, म्हणजे कशा प्रकारे हे जे कार्ड पेपर आहे तो पेपर घेतला आहे. मार्कर कळतंय मुलांनो की ज्याच्यामध्ये आपल्या बघा काळा निळा कलरचा जो मार्कर असतो की त्या मार्करने लिहिलं की ते पुसलं जात नाही. मग अशा प्रकारे ते मार्कर दिलं आहे आणि ते स्टिक देखील दिलेलं आहे. तर कळालं स्टिकचा अर्थ काय, स्टिकर्स म्हणजे काय केलेलं आहे की त्याने ते चिपकवलेले आहेत. पेज द डिफरंट पार्ट्स काय केले आहेत, जे त्याचे जे पेंग्विनचे जे वेगवेगळे प्रकारचे जे पार्ट्स आहेत ते इथे त्यांनी बघा सुटे पार्ट्स दिसत आहे. टुगेदर ऑन अ कार्ड पेपर, टुगेदर म्हणजे एकत्र, ऑन कार्ड पेपर म्हणजे जो जाड पुठ्ठा असतो. अँड फिट फ्रॉम द डिफरंट कलर क्राफ्ट पेपर, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे डिफरंट जे वेगवेगळ्या कलरचे जे रंगीत कलर आहेत ते देखील घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारचा हा जो पेंग्विन आहे तो इथे तयार झालेला आहे. म्हणजेच काय केलं आहे, क्राफ्ट कॉर्नर कशा प्रकारे त्यांनी दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे पेंग्विन हा त्यांनी त्यांच्या कार्ड पेपरच्या माध्यमातून लागणारे जे साहित्य आहे ते आधी त्यांनी साहित्य दिले आहेत आणि त्याच्यातून हा पेंग्विन त्यांनी तयार केलेला हे पाहू शकतो. हे झालं पहिलं चित्र. आता आपण पाहणार आहोत दुसरं. बघा इथे दिलं आहे माउथ वॉटरिंग रेसिपी फॉर हंग्री किड्स, की जे मुलं भुकेले आहेत त्यांच्यासाठी काय आहे ही रेसिपी आहे. बघा माउथ वॉटरिंग रेसिपी फ्रॉम हंग्री, की जी पाण्यासारखी जी की ज्याच्यामधून आपण जेवण केलं तर आपल्याला पाणी मिळू शकतं, किंवा जेवण आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यात मिळू शकतं की जेवणामुळे आपली पोटही भरेल आणि नंतर पाणी पिण्याची देखील गरज लागणार नाही. फ्रूट चाट, मग आता त्यांनी फ्रूट चाट दिला आहे. मग या फ्रूट चाटमध्ये त्यांनी काय काय फ्रूट घेतले आहेत त्याचं पूर्ण तुम्हाला इथे साहित्य इथे दिलेलं पाहू शकता. बघा इंग्रेडियंट्स म्हणजे काय, साहित्य आहे. अ बिग गवा म्हणजे काय आहे, एक पेरू आहे. अ बिग पीसेस ऑफ पपया, बघा हा जो याला काय बोलणार आहोत, पेरू बोलणार आहोत. एक अ बिग पीस ऑफ पपया, की एक मोठ्या प्रमाणात त्यांनी पीसेस होऊ शकतात, तुकडे होऊ शकतात, अशा प्रकारचा त्यांनी पपया इथे घेतलेला आपल्याला दिसत आहे. तर बघा इथे काय दिसत आहे, अ बिग पीस ऑफ पपया म्हणजेच काय एक मोठा जो पपया आहे, जो पपई आहे तो इथे घेतलेला दिसत आहे. त्याचप्रमाणे बिग ॲपल, हा काय आहे, बिग ॲपल आहे म्हणजे सफरचंद घेतला आहे. आणि हे काय आहे बघा, अ बिग स्लाइस ऑफ पायनॅपल म्हणजे आपण त्याला बघा इथे काय बोलणार, अ बिग स्लाइस ऑफ पायनॅपलला आपण घेतलं आहे काय आहे, त्याला आपण बोलणार अननस बोलणार आहोत. बघा हा इथे अशा प्रकारे तो स्लाइसमध्ये म्हणजे कट करून घेतलेला आहे. अ स्वीट लेमन सेगमेंट म्हणजे काय, एक गोड असा काय घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे. जे बघा अ स्वीट लेमन ज्यूस घेतला आहे. अट 1 टीस्पून ऑफ पोमोग्रॅनेट सीड्सचा अर्थ काय, डाळिंब आहे, की डाळिंब इथे बघा सोलून ठेवलेलं आहे. ते किती घेतलेलं आहे, 1 टीस्पून ऑफ पोमोग्रॅनेट सीड्स म्हणजे काय, बिया आहेत. अँड चाट मसाला, सॉल्ट टू टेस्ट, एक चाट मसाला आहे की ज्याच्यामध्ये टेस्ट येण्यासाठी किंवा आपल्याला चव येण्यासाठी या सर्वची साहित्याची त्यांनी निवड केलेली आहे. तुम्हाला काय काय साहित्य घेतले आहे त्याची तुम्हाला यादी दिली आहे. त्याचप्रमाणे त्या चित्रामध्ये देखील तुम्हाला स्पष्टीकरण केलं आहे. आता इथं मेथड सांगितली आहे. मेथड म्हणजे काय, पद्धत आहे की आता काय करायचं आहे, सर्व साहित्य घेतलं आहे. मग आता काय करायचं आहे, आपल्याला कृती करायची आहे, ॲक्शन करायची आहे. वॉश द फ्रूट अँड कट देम इनटू बिग पीसेस. मग ह्या सर्व फळांना काय करायचं आहे, धुवून घ्यायचं आहे आणि त्याचे कट करायचे आहेत, म्हणजे त्याला कटिंग करायची आहे. सेकंड स्टेप काय आहे, पुट ऑल द इंग्रेडियंट्स इन अ ग्लास बाउल. सर्व जे साहित्य आहे ते कशात टाकायचं, एका मोठ्या बाउलमध्ये, जो काचेचा जो मोठा बाउल आहे किंवा स्टीलचा जो बाउल आहे ज्याच्यामध्ये सर्व साहित्य जे आपण कट केले आहे ते व्यवस्थित बसू शकतील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो काय घ्यायचा आहे, बाउल घ्यायचा. ही सेकंड स्टेप आहे. पहिली स्टेप काय आहे, ही जी सर्व आपण फळाची यादी तुम्हाला दिली आहे त्या फळांना काय करायचं आहे, तुम्ही धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि ते काय करायचं आहे, कट करायचं आहे. बघा पुट ऑल द, कट करून काय करायचं आहे, तुम्हाला एक जो बाउल आहे ते मोठ्या बाउलमध्ये टाकायचं आहे. थर्ड स्टेप आहे स्प्रिंकल चाट मसाला, मिक्स द इंग्रेडियंट्स वेल. स्प्रिंकलचा अर्थ काय आहे, त्याच्यावर टाकणे, शिंपडणे, की जेणेकरून त्या सर्व फ्रूटला, त्या सर्व फळांना काय येणार आहे, चव येणार आहे मुलांनो. तर ही जी मेथड आहे मुलांनो, किंवा हे जे चाट आहे हे देखील तुम्ही काय करणार आहात, तुम्ही घरी करून बघायचं आहे की तुमच्याकडे जेवढी फळं आहेत ते सर्व फळांचा उपयोग करून काय करणार आहोत, अशा प्रकारचं चाट देखील तुम्ही बनवणार आहात. की सर्व फळांना तुम्हाला घ्यायचं आहे, ते व्यवस्थित धुवायचं आहे, ते व्यवस्थित कट करायचं आहे, एका बाउलमध्ये टाकायचं आहे आणि मग त्याच्यावरती चाट मसाला किंवा मीठ म्हणा किंवा लिंबू म्हणा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला काय करायचं आहे, खायचं आहे. तर अशा प्रकारे बघा इथे चित्रामध्ये दिसत आहे. हे सर्व कशा प्रकारे बघा कटिंग केलेल्या वस्तू इथे तुम्हाला
दिसत आहे. अशा प्रकारे बघा इथे चित्र तुम्हाला दिसत आहे की कशा प्रकारे त्यांनी जे कटिंगचा जो भाग आहे तुम्हाला इथे छोट्याशा कॉर्नरमध्ये इथे दाखवलेला आहे की जे फर्स्ट दाखवला जे पेपर पेंग्विन कशा प्रकारे पेपरपासून जो पेंग्विन आहे तो कशा प्रकारे ते बनलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते देखील इथे तुम्हाला चित्र दिसत आहे आणि त्याच्यापासून जे जे कापलेले जे पार्ट्स होते ते कशा प्रकारे कट करून इथे लावलेले आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे एक जी खाण्याची रेसिपी आहे ती देखील पाहिली आहे, म्हणजेच त्याला आपण काय नाव दिलं आहे, फ्रूट चाट आहे. हा जो फ्रूट चाट आहे त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते सर्व धुवून वॉश करून ते कट करून एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये चाट मसाला टाकून मीठ किंवा लिंबू टाकून ते आपण खाण्यासाठी रेडी आहे. तर अशा प्रकारे हा जो प्रयोग आहे हा देखील तुम्हाला करून बघायचा आहे. ही जी मेथड आहे तुम्ही घरी नक्कीच करून बघण्याची आहे मोठ्यांच्या मदतीने. चला, तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित समजून घेतलं आहे आणि बघा अशा प्रकारे हे सॅलड तयार देखील आपल्या इथे झालेलं आहे. कटिंग केलेलं आहे, आधी धुवून घेतलं आहे, ते कटिंग केलं आहे आणि अशा प्रकारे हे खाण्यासाठी इथे रेडी झालेलं आहे. हे देखील तुम्ही इथे पाहू शकता. बघा आता इथे सांगितलं ॲडवाइस फॉर फ्रेंड्स इन नीड, की ज्यांना गरज आहे. कसली आहे गरज? ॲडवाइस आपण त्याला काय म्हणू शकतो? बघा आता आपल्या इथे काय दिलं, ॲडवाइस फॉर फ्रेंड्स इन नीड काय आहे की ज्यांना गरज आहे त्याच्यासाठी सल्ला देण्यासाठी. नीड ॲडवाइस फॉर कुणासाठी? फ्रेंड्स इन नीड, की ज्या मित्राला गरज आहे त्यांना सल्ला देण्यासाठी. बघा ॲडवाइसचा अर्थ काय सांगितलं आपण? सल्ला आहे, बरोबर. अँड फॉर फ्रेंड्स इन नीड अशा प्रकारे बघा कुणाला सल्ला द्यायचा आहे? ज्यांना गरज आहे अशांना सल्ला देण्यासाठी, फ्रेंड्सला सल्ला देण्यासाठीची गरज आहे. बघा माय बेस्ट फ्रेंड अँड आय आर नो लॉंगर फ्रेंड्स, जो माझा बेस्ट मित्र आहे, जो सर्वोत्तम जो चांगला मित्र आहे, आय काय लिहिलं इथे? आय आर नो लॉंगर फ्रेंड्स. आता मी जास्त काळ मित्र नाही आहे. अँड आय लॉस्ट अनदर फ्रेंडशिप इन फ्यू मंथ, आणि मी माझे काही मित्र आहेत त्यांची देखील जी फ्रेंडशिप आहे ती देखील माझी तुटलेली आहे. मंथ अगो म्हणजे काही महिन्यापूर्वी. आय डोंट वॉन्ट टू लूज मोर फ्रेंडशिप, आणि आता मला काय करायचं नाही की मला माझे मित्र गमवायचे नाही. इथे काय दिले? लॉसचा अर्थ काय? गमवणे आहे. आय डोंट वॉन्ट टू लॉस मोर फ्रेंडशिप, मला आणखीन माझे मित्र गमवायचे नाही. कोण सांगत आहे? नीडी फ्रेंड्स. नीडी फ्रेंड म्हणजे ज्यांना गरजेचे मैत्रीची जी गरज आहे. नीडी फ्रेंड काय आहे? मदतीची गरज आहे. कोणाला? त्या मित्राला. पण आपल्याला मित्र पाहिजेत म्हणून इथे काय दिलं आहे? नीडी फ्रेंड. नीडी फ्रेंडचा अर्थ काय आहे की मैत्रीची जी गरज असणार आहे. तर ते आता कोणत्या प्रकारचा सल्ला देत आहेत बघा, आपण आता ते देखील पाहणार आहोत. इथे काय सल्ला दिला आहे? टॉक टू युअर फ्रेंड्स अबाउट व्हॉट यू फील. जे मैत्री तुमची तुटलेली आहे त्या मित्रांशी तुम्ही काय करायचं आहे? बोलायचं आहे. टॉक टू यू अबाउट व्हॉट यू फील, की त्याविषयी तुम्ही बोला की तुम्हाला काय वाटत आहे. युअर पॅरेंट्स नो यू वेल अँड आर ऑल्सो लाईकली टू नो युअर फ्रेंड्स, की तुमच्या पालकांना देखील याबद्दलची तुम्ही कल्पना द्या, त्यांना सांगा आणि त्याबद्दल तुमच्या मित्रांना देखील तुम्ही कळवा. ते मे टेल यू व्हॉट यू शुड डू, की ते तुम्हाला नक्कीच सांगतील की तुम्हाला काय करायला पाहिजे. अशा प्रकारचा सल्ला दीदीने दिलेला आहे. इथे काय दिलं आहे? दीदीने दिलेलं आहे. तर अशा प्रकारचं आपण जे मॅगझिन आहे ते मॅगझिनच्या संदर्भात आपण इथे लेसनमध्ये घेतलेलं आहे. आता बघा इथे समरी आहे. समरीमध्ये आपण काय पाहिलेलं आहे? तारा अँड हर फ्रेंड्स वर्क टुगेदर टू मेक देअर क्लास मॅगझिन, की अशा प्रकारे तारा आणि त्याच्या सर्व फ्रेंड्स आहेत त्यांनी वर्गामध्ये क्लास मॅगझिन तयार केलं आहे. स्टुडंट एन्जॉय डुईंग सच ॲक्टिव्हिटी टुगेदर, आणि मुलांनी खरंच ती गोष्ट खूप एन्जॉय केली आहे. ही ॲक्टिव्हिटी, हे जे कार्य आहे, हे जे काम आहे हे त्यांनी अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे. बघा इथे एन्जॉयचा अर्थ काय आहे? मज्जा करणे, की हे जे कार्य करत होते त्यावेळेस त्यांना खूप मजा येत होती. डुईंग सच ॲक्टिव्हिटी टुगेदर, आणि हे जी ॲक्टिव्हिटी आहे एकत्रितपणे करण्यामध्ये त्यांना खूप मजा येत होती. इट हेल्प देम टू इम्प्रूव्ह देअर क्रिएटिव्हिटी अँड टीमवर्क स्किल, की हे जेव्हा चॅट करत असताना काय आहे? टू हेल्प देम टू इम्प्रूव्ह, की जेव्हा सगळ्यांची आपण मदत घेतो तेव्हा आपल्यामधले जे स्किल असतात ते इम्प्रूव्ह होतात. बघा इथे दिले आहे टीमवर्क स्किल, की जे टीमवर्क स्किल म्हणजे काय आहे? की जे ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपचं काय आहे?
कौशल्यच काय होत आहे, इम्प्रूव्ह होत आहे. इम्प्रूव्हचा अर्थ काय आहे की वाढ होणे आहे. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, कौशल्य, की आपण म्हणू शकतो की त्याच्या क्रिएटिव्हिटीमध्ये किंवा आपण त्यांचं जे कार्य आहे ते काम अधिक चांगलं होण्यासाठी पूर्ण जे टीम वर्क आहे, जे टीम वर्कचं जे स्किल आहे, जे कौशल्य आहे ते अधिक वाढण्याचं काय होत आहे, हे काम होत आहे. ते कौशल्याचं काम हे होतं जेव्हा आपण एकत्रितपणे काम करतो. एकत्रितपणे काम करत असताना आपलं प्रत्येकाचं जे स्किल आहे, प्रत्येकाचं जे कौशल्य आहे ते वाढत जातं, ते इम्प्रूव्हमेंट होत राहतं आणि अजून नवीन नवीन आपल्याला आयडिया त्याच्यामध्ये समजत असतात आणि आपण बऱ्याच गोष्टी ह्या शिकत राहतो. हे देखील आपण या समरीमधून आपण कळत असतो. जेव्हा एखादी कोणतीही मुलांना आपण एखादी ॲक्टिव्हिटी करत असतो, जेव्हा टीमवर्क म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा ते काम अधिकच बेस्ट होत असतं. कारण आपण एकटे या कामात नसतो, तर आपलं सगळं जे टीम असते ते सर्व टीम त्याच्यामध्ये सहभागी असते आणि प्रत्येकाचे जे स्किल आहे, प्रत्येकाचे जे आपण म्हणू शकतो जे स्किलच्या बरोबर त्यांचे जे असणारे आयडियाज आहेत हे काय करत असतात, टीमवर्क म्हणून जेव्हा ते काम करतात तेव्हा ते काम अधिक बेस्ट होत असतं. तर अशा प्रकारे जेव्हा टीमवर्कने जेव्हा आपण काम करतो ते अधिक बेस्ट होतं. हे आपण या पाठाच्या माध्यमातून, या लेसनच्या माध्यमातून शिकलो की कशा प्रकारे तिचे क्लास मॅगझिन जे तयार करण्यासाठी लागण्यासाठी जो वेळ आहे, तारा आणि तिचे जे फ्रेंड्स आहेत कशा प्रकारे त्यांनी जी मदत केली आहे, की एक जर पेंग्विन बनवायचा आहे तर तो पेंग्विन बनवण्यासाठी कशा प्रकारे त्यांनी जे छोटे छोटे जे कात्रण कापून ठेवले आणि जे सर्व पेपरचा एकत्रित करून ते त्याचा पेंग्विन पेपर तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे जो मुलांचं फ्रूट चाट आहे तर ते देखील कशा प्रकारे बनवलेलं आहे ते देखील आपण पाहिलं आहे, की कशा प्रकारे सगळे फळं घेतले आहेत, ते धुतले आहेत, ते कट केले आहेत, एका बाउलमध्ये घेऊन त्याच्यावरती कशा प्रकारे जे चाट मसाला टाकून लेमन म्हणा किंवा मीठ म्हणा टाकून तो खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तर याच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये टीमवर्क लागत आहेत, की जे टीमवर्क पुढे जाऊन आपली जी स्ट्रेंथ वाढत आहे, आपलं स्किल वाढवत आहे, आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत असतात आणि आपल्याला एकमेकाबद्दल मध्ये प्रेम वाढत असतो, स्नेह वाढत असतो, एकमेकाबद्दलचा आपण रिस्पेक्ट करत असतो, एकमेकांच्या विचाराचा आचाराचा आपण काय करत असतो, त्यांना रिस्पेक्ट करत असतो आणि त्याप्रमाणे आपण ते काय करतो, त्या गोष्टी आपण आपल्या टीमवर्कमध्ये किंवा एखाद्या टीममध्ये किंवा एखादं प्रोजेक्ट आहे, एखादी ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आपण ते काम करत असतो. तर अशा प्रकारे एक सहभागाचा किंवा एक सहयोगाचा किंवा एक प्रकारे एकत्रितपणेचा काम करण्याचा कशा प्रकारे हा फायदा होत असतो आणि तो एकाला नाही तर सर्व टीमवर्कला होत असतो आणि ते काम अतिशय उठून दिसतं, हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून शिकलो आहोत. तर अशा प्रकारे मुलांना हा जो पाठ आहे, हा पाठ मी तुम्हाला इथे समजून सांगितला आहे, तो तुम्हाला सोप्या भाषेत सांगितला आहे आणि तो तुम्हाला कळाला आहे मला पूर्ण खात्री. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.